नमस्कार. मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तुमच्या आरोग्यासाठी हितकारी, वजन कमी करण्यासाठी, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी निर्णायक डाएट टिप्स, डिटॉक्स ड्रिंक आणि एक्सरसाइजचे व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते. नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस होऊन गेला आणि मला खात्री आहे बऱ्याच जणांनी नित्य नियमाने योग करायला सुरुवात केली असेल किंवा आधीपासून करत असतील किंवा जिम, झुंबा असं काही हे ऍक्टिव्हिटी करत असतील तर त्याच्यासाठी डिटॉक्स ड्रिंक आणि डाएट हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आजकाल खास करून यंगस्टर्सला रेडीमेड डिटॉक्स ड्रिंकची जास्त क्रेज आहे, जे फक्त आणायचं आणि पाण्यात मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये ऍपल सायडर व्हिनेगर हे खूप जास्त लोकप्रिय आहे यंगस्टर्स मध्ये विशेष करून. आणि त्याविषयी रोज एक तरी प्रश्न असतोच की हे किती दिवस घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं आणि अशी माहिती नसल्यामुळे चुकीच्या प्रमाणात घेतल्यामुळे त्याचे नुकसान देखील होतं. ऍपल सायडर व्हिनेगर वजन तर कमी करतं, त्याचबरोबर तिचे इतरही अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी नेमकं ते किती दिवस घ्यावं, त्याची योग्य पद्धत काय आहे आणि किती प्रमाणात घ्यावं हे देखील सविस्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. सायडर व्हिनेगर ACV म्हणजे नक्की काय? तर ऍपल किंवा सफरचंदाचा आधी ज्यूस काढला जातो, त्यात ईस्ट टाकून ते फर्मंट केलं जातं. अजून काही प्रोसेस त्यावर केली जाते आणि त्यापासून बनवलं जातं ऍपल सायडर व्हिनेगर, जे दिसायला साधारण असं दिसतं. कोणतं घ्यावं कोणतं नाही हे व्हिडिओच्या शेवटी सांगते. तर असं हे ऍपल सायडर व्हिनेगर आहे. हे बनवण्याच्या प्रोसेसमध्ये ऍसिड निर्माण होतं, म्हणून ऍस्टिक ऍसिड हे त्यातलं मेन इन्ग्रेडियंट आहे आणि हेच आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अर्थात ऍसिटिक ऍसिड हे उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे त्यामुळे पित्त वाढू शकतं, उष्णता वाढू शकते आणि अजूनही वातावरणामध्ये उष्णता आहेच, त्यामुळे ते घेताना काळजी घेणं देखील गरजेचं आहे. आता हे वजन कमी करण्यासाठी, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कसं काम करतं? काय होतं की जेवल्यानंतर सडनली तुमची साखर वाढत नाही आणि त्यामुळे चरबी उतरण्याची किंवा फॅट बर्निंग प्रोसेस फास्ट होते. ऍसिटिक ऍसिड हे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करतं. चयापचय क्रिया सुधारली की वजन आपोआपच कमी होतं आणि चयापचय क्रिया सुधारल्यामुळे जर तुम्हाला पोटफुगी म्हणजे ब्लोटिंग असेल, अपचन होत असेल, पोट साफ होत नसेल तर त्यांच्यासाठी देखील हे खूप चांगलं आहे. कारण ऋतू बदलला की बऱ्याच जणांची पचनशक्ती मंदावते आणि त्यामुळे पचनाचे निर्णय विकार होतात आणि त्यामुळे वजन वाढतं. चरबी ऑलरेडी साठलेली आहे ती तर कमी होतेच, परंतु अजून एक्स्ट्राची साठू नये त्यासाठी देखील हे मदत करतं. तिसरं म्हणजे ऍपल सायडर व्हिनेगर घेतल्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं, इतर काहीही खाण्याचे क्रेविंग्स तुम्हाला होत नाही. त्यामुळे जेवणाआधी जर विशेष करून घेतलं तर जेवण तर कमी जातं, जेवल्यानंतर देखील बराच काळ तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरी इनटेक खूप कमी होतो. त्यामुळे पोटावरची चरबी आणि वजन कमी होण्यासाठी व्हिनेगर बेस्ट आहे. तर दुसरा फायदा अर्थात पचनक्रिया सुधारण्यासाठी, त्यामुळे पचनक्रियेसंदर्भात जे काही विकार आहे त्या सगळ्यांसाठीच बेस्ट आहे. तिसरं म्हणजे शुगर किंवा डायबिटीस असेल, जसं मी सांगितलं की त्यानंतर तुमची साखर सडनली वाढू देत नाही. पेशंटनी जर हे घेतलं तर त्यांची शुगर लेवल नॉर्मल होण्यासाठी देखील मदत होते. अर्थात त्यांना टॅबलेट सुरू असतील तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना विचारूनच ऍपल सायडर व्हिनेगर घ्यावं. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे फॅटी लिव्हर ची तक्रार देखील बऱ्याच जणांना आजकाल आहे. लिव्हरवर फॅट डिपॉझिशन होत असतं आणि ACV त्यासाठी देखील बेस्ट काम करतं. लिव्हरवरचे जे एक्स्ट्राचं फॅट आहे ते कमी व्हायला मदत होते. लिव्हर फंक्शन्स देखील चांगले व्हायला मदत होते, कारण पचनक्रिया सुधारते आणि लिव्हर हा पचनक्रिये संदर्भातील सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे. त्यामुळे अर्थात लिव्हरची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी ACV खूप चांगलं काम करतं. पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे तुमची स्किन आणि हेअर याचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील ACV बेस्ट आहे. लोकल ऍप्लिकेशन देखील बरेच जण करतात, परंतु तुम्ही पाण्यातून जरी घेतलं तरी तुमची स्किन चांगली होते, हेअर फॉल जर असेल तर तो कमी होतो आणि इतरही अनेक फायदे. फायदेशीर असं ऍपल सायडर व्हिनेगर नेमकं कुठल्या कंपनीचं घ्यायचं? ऑर्गॅनिक ब्रँड जे आहेत त्यांचंच ऍपल सायडर व्हिनेगर तुम्हाला घ्यायचं आहे. विथ मदर घ्यायचं आहे, अनफिल्टर्ड घ्यायचं आहे. फिल्टर घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. हे ऍपल सायडर व्हिनेगर तुम्हाला ऑनलाईन किंवा कुठल्याही जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा ग्रोसरी स्टोअरमध्ये देखील आजकाल मिळतं. आता हे कसं घ्यायचं? आता सध्या उष्णता आहे वातावरणामध्ये, त्यामुळे कोमट पाणी किंवा गरम पाण्यामध्ये घेऊ नका, साध्या पाण्यामध्ये घ्या. कधी घ्यायचं? उठल्यानंतर 1 ग्लास पाण्यामध्ये साधारण अर्धा चमचा ACV घ्या. काही त्रास झाला नाही तर 1 चमचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे कम्प्लीट डिटॉक्सिफिकेशन तुमचं होईल.
दुसऱ्या प्रकारे म्हणजे जेवणाआधी 20 ते 30 मिनिट देखील तुम्ही अशाच प्रकारे घेऊ शकता. पण आता थोडी उष्णता आहे, त्यामुळे पित्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक टिप मी तुम्हाला सांगते, की ॲपल सायडर व्हिनेगर सोबत तुम्ही पाव लिंबू पिळून त्यात टाकायचं आणि 5-6 पुदिन्याचे पाने क्रश करून टाकायचं. उष्णता बॅलन्स होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आणि पुदिना अगेन पचनशक्ती देखील सुधारण्यासाठी बेस्ट आहे, थंड आहे. कूलिंग एजंट म्हणून जर पुदिना आपण यात टाकला तर ते जास्त फायदेशीर ठरेल. तर अशा प्रकारे हे जेवणाआधी एकदाच घ्या. 1 ग्लास कोमट पाणी, 1 चमचा एसेवी, त्यात लिंबू रस आणि 5-6 पुदिन्याची पानं क्रश करून. असं जेवणाआधी 20 ते 30 मिनिट घ्या. दिवसातनं एकदाच घ्या. सलग 1 महिनाभर घ्या. सुरुवातीला घेताना कमी घ्या. काही त्रास झाला नाही तर मग योग्य प्रमाणात घेऊन महिनाभर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मात्र गॅप द्यायचा आहे. एसीव्ही सगळ्यांना सूट होतं, पण ज्यांना कुठल्याही नवीन पदार्थाची ॲलर्जी आहे, कुठल्याही लाँग टर्मसाठी गोळ्या चालू आहेत, त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. हे ॲपल सायडर व्हिनेगर खूप जास्त फायदेशीर आहे. पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल, परंतु त्यासोबत तुम्ही नियमित व्यायाम, आहाराचे इतर नियम पाळणं देखील गरजेचं आहे. सकाळी तुम्ही एसीव्ही घेतला आणि संध्याकाळी जर समोसा वडापाव खाल्ला तर वजन कमी होणार नाही. एसीव्ही बरोबर इतर नियम फॉलो करा. 1 महिना सलग घ्या आणि मग त्याचा रिझल्ट कसा वाटला हे आम्हाला कळवा. अशा प्रकारे ॲपल सायडर व्हिनेगर विषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.